लग्नानंतर होईलच प्रेमचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमो प्रमाणे 7 मेला हे मेन एपिसोड वरती प्रदर्शित होणार आहे. तर बघा प्रेक्षकांनो, सध्या आता इथे बाळांचा ट्रॅक चालू झालेला आहे. म्हणजे नंदिनी गरोदर आहे आणि काव्या सुद्धा गरोदर आहे आणि त्यांच्या घरामध्ये विजय शिरलेला असतो. तर आता तो काव्याच्या मुलाला मारण्यासाठी शिरलेला असतो. हे माहित नसतं देशमुखांना, मात्र त्याचा काहीतरी प्लॅन असतो. तर आता इथे या प्रोमोची सुरुवात होते नंदिनी, काव्या आणि मानिनी पासून. तर आता इथे आई हे कशासाठी असं म्हणते काव्या, ह्या दिवसात काळजी घ्यावं ग, तुझ्या आणि तुझ्या बाळाला नजर लागू नये म्हणून असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे दोरी बांधत असते मानिनी काव्याला. तर आता दूर थांबून वसुहत्या आणि विजय बघत असतात. तर आता इथे एकदमच वीज कडकडायचं दाखवलंय जेव्हा ते बांधत असतात ती दोरी वगैरे मानिनी काव्याला. तर आता वसुहत्या म्हणतात नजर तर काव्याला लागणार आहे, सॉरी सॉरी काव्याच्या होणाऱ्या बाळाला असं म्हणते वसुहत्या. नजर हटी दुर्घटना घटी असं म्हणतो आता इथे विजय. आता दोघेही म्हणजे वसुहत्या आणि विजय दोघे मिळून असा प्लॅन आखणार आहेत की काव्या तिच्या मुलाला गमावणार आहे. तर आता ओरिजिनल सिरीज मध्ये पण असंच काही दाखवलं होतं आणि सगळा ब्लेम बघा प्रेक्षक हो पार्थने काव्यावर घातलेला असतो. तर ह्याच्यानंतरच ते वेगवेगळं राहायला सुरुवात करतात. तर खूप काही गोष्टी येणार आहेत. तर प्रेक्षक हो, थोडेफार डिफरन्सेस आहेत ओरिजिनल सिरीज मध्ये आणि हा लग्नानंतर होईलच प्रेम मध्ये खूप सारे डिफरन्सेस आहेत. मात्र थोड्या गोष्टी सेम पण आहेत. म्हणजे जसं की आता इथे काव्याचं बहुतेक मूल जाईल का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर आता इथे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यावरच कळणार. मात्र आता इथे ओरिजिनल सिरीज मध्ये पण काव्याचं बाळ गेलं होतं, पण त्याच्यामध्ये प्रिया म्हणजेच आता इथे ह्या कॅरेक्टरमध्ये त्याने नंदिनी म्हणून घेतलंय. ओरिजिनल सिरीज मध्ये प्रिया होतं. तर तिथे तिला गरोदर दाखवलंच नव्हतं नंदिनीला. तर त्यामुळे हे थोडं वेगळं आहे आमच्यासाठी पण. तर प्रेक्षक हो, इंटरेस्टिंग तर आहे हे सिरियल, पण ते सिरियल बंद करण्यात आलं कारण टीआरपी खूप लो होती. ह्या सिरियलला बऱ्यापैकी आहे टीआरपी. त्यामुळे हे सिरियल आता केवढे दिवस चालणार, काय स्टोरी लाईन असेल हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर प्रेक्षक हो, असंच बघत राहा हे नवीन नवीन एपिसोड्स आमच्या ह्या चॅनलवरती आणि नवीन नवीन अपडेट्स आम्ही देत राहू. तर वळूया आता इथे प्रोमोकडे. तर आता इथे ह्या प्रोमोप्रमाणे मानिनीला खूप जास्त भीती वाटत असते. कारण आता त्या दिवशी तिने बघितलेलं असतं कसं तो बाहुली ठेवलेली असते आणि त्याच्यावरून कशी गाडी गेलेली असते. तर त्या दिवशीपासून तिला झोप लागत नाहीये आणि ज्या दिवसापासून धनंजय येऊन सांगून गेलाय की नंदिनीच्या आधी 3 मिसकॅरेजेस झालेत शारदाचे म्हणून, त्या दिवसापासून तर तिला अजून त्रास व्हायला लागलाय. खूप भीती वाटायला लागलाय इथे मानिनीला त्या दिवसापासून. तर त्यामुळे ती वेगवेगळ्या गोष्टींचा प्रयत्न करतेय. तर आता गुरुजींना विचारतेय, काय काय सांगतेय त्यांना आणि काय काय उपाय सुद्धा करते. तर त्याचाच एक उपाय म्हणून काळा धागा बांधते ती आता इथे काव्याला देवासमोर थांबून. तर नंदिनी आणि काव्या दोघेही थांबलेले असतात. मात्र मानिनी फक्त काव्यासोबत बोलत असते आणि म्हणते की हे घे असं म्हणते ती. तर आता काव्या म्हणते हे कशासाठी? तर मानिनी म्हणते तुला आणि तुझ्या बाळाला चांगलं ठेवण्यासाठी, म्हणजे आता वाईट नजर लागू नये तुझ्या बाळाला म्हणून असं म्हणते ती. तर हे सगळं आता इथे बघा प्रेक्षक लांब थांबून वसवत्या आणि विजय बघत असतात आणि हे सगळं बघून वसवत्या हसतात. तर आता वसवत्या म्हणतात हिला काय वाटतंय ती काळा धागा बांधल्यावर नजर नाही लागणार काव्याला? नजर तर नक्की लागणार काव्याला. नाही नाही काव्याला नाही, तिच्या होणाऱ्या मुलाला असं म्हणते ती. तर आता विजय म्हणतो नजर हटी दुर्घटना घटी. तर 7 मेला हे दाखवण्यात येणार आहे. तर हा एपिसोड खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर काव्याचं बाळ जाणार आहे हे फिक्स आहे प्रेक्षक स्टोरीमध्ये, हे फिक्सच आहे. तर ते कसं जाणार हे बघणं इंटरेस्टिंग आहे. कारण आता इथे या स्टोरीप्रमाणे तर ती गरज आहे. तर आता कुणामुळे ते होणार हे बघणं इंटरेस्टिंग होणार आहे. कारण त्याच्यानंतरच पार्थ आणि काव्याचं मोठं भांडण होणार आहे आणि मोठं सेपरेशन येणार आहे त्यांच्यामध्ये. कारण ओरिजिनल सिरीजमध्ये तसंच होतं. लग्नानंतर होईलच प्रेम हे जे शीर्षक गीत आहे हे आहे, पण सेपरेशन ह्याच्यात खूप दाखवले गेलेले आहेत ओरिजिनल सिरीजमध्ये पण. आणि सिरियल बंद झालं कारण टीआरपी लो होती, नाहीतर अजून सेपरेशन दाखवलेच असते खूप सारे सेपरेशन्स. तर आता बघावं लागेल कसा होईल. तर आता इथे त्याच्यामध्ये तेवढा काय फोकस नव्हता बघा प्रेक्षक नंदिनी आणि जीवा, म्हणजे तिथे प्रिया आणि दुसरं कोणतरी होतं. ते कॅरेक्टर साईडचे होते, पण इथे ना खूप सारा आता द्यायला लागलेत इम्पॉर्टन्स जीवा आणि नंदिनीला पण. त्याच्यामध्ये कसं नंदिनी गरोदरच नव्हती त्यामुळे काय रोलच नव्हता. तर याच्यामध्ये बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. त्याच्यामध्ये तर प्रेक्षक हो असं खूप सारे होते एपिसोड ज्याच्यामध्ये स्ट्रगल ऑफ काव्या फॉर हर बेबी असं म्हणून होतं. म्हणजे फक्त तिच्याच बाळाबद्दल, तिच्याच प्रेग्नेन्सी जर्नीबद्दल खूप सारे एपिसोड्स होते. म्हणजे तिथे नंदिनीचा उल्लेखही नव्हता, म्हणजे तिथे जी प्रिया होती तिचा. तर इथे आता इथे नंदिनीचा खूप सारा उल्लेख आहे. तर नंदिनीची पण जर्नी दाखवतील, काय काय खूप वेगळ्या गोष्टी पण दाखवतील. तर बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर गुरुजींनी तर नंदिनीला चांगलंच सांगितलंय, त्यामुळे तिचं बाळ येणार आहे या जगात. काव्याचं काहीतरी थोडं होणार आहे, पण काव्याच्याही हातात बाळ असेल असं म्हटलेत गुरुजी. त्यामुळे ते आता नंदिनीचं असेल की स्वतःचं असेल, सेपरेशन कुणाचं येणार आहे ते बघणं इंटरेस्टिंग होणार आहे. पण पारच्या लाईफमध्ये एक तिसरी व्यक्ती आणून ठेवलेली आहे विजयनी.
तर तिचं पण काहीतरी होईल आणि या सगळ्याच्या गोष्टी त्यांच्या नात्यावर पडणार आहे, काहीतरी होणार आहे त्यांच्या नात्यामध्ये हे मात्र फिक्स आहे. तर आता इथे त्यातच काव्याचं मूल जाईल आणि सगळ्या गोष्टी बदलणार आहेत बघा प्रेक्षक. तर आता खूप खूप इंटरेस्टिंग गोष्टी होणार आहेत. लग्नानंतर होईलच प्रेममध्ये आता युगची पण स्टोरी चालू होणार आहे. परत त्यांची बहीण आरुषीची पण स्टोरी चालू होणार आहे. तर बघूया आता काय होतंय ते. तर प्रेक्षक अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे कोणते दुसरे आवडते सीरियल्स असतील तर तेही कमेंट करून सांगा. प्रेक्षक बाई तुझा आशीर्वाद नवीन सीरियल आलेला आहे तर तो सीरियल कसा आहे? कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आम्ही त्याच्याबद्दलही बोलू शकतो. अजून नवीन-नवीन मालिका येत आहे, तर त्यांचंही तुम्हाला ऐकायचं असेल, तर कमेंट करून नक्की सांगा आणि काही फीडबॅक द्यायचा असेल आमच्या चॅनलला, तर नक्की फीडबॅक कमेंटमधून सांगा. आणि अजून तुमची आवडती जोडी कोणती आहे स्टार पॉवरवरती? अर्जुन सायली आहे, की अजून दुसरी कोणती जोडी आहे? म्हणजे जसं की ईश्वरी आणि अर्णव, की दुसरी कोणी जसं की नंदिनी, जीवा, काव्या, पार्थ, की आणि दुसरी कोणी? तर बाई तुझा आशीर्वाद सीरियल तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. कारण खूप वेगळा कॉन्सेप्ट आहे. मात्र आता इथे अजून टी-आर-पी आलेली नाहीये त्यामुळे नाही कळणार की काय चांगलं आहे टी-आर-पीसाठी वगैरे की नाही. तर प्रेक्षक कमेंट करून नक्की सांगा आणि लग्नानंतर होईलच प्रेमची खरंच जरा टी-आर-पी खूप कमी यायला लागलेली आहे. तर असंही होऊ शकतं की त्या ठिकाणी नवीन सीरियल येऊ शकते आणि ती सीरियल दुपारी लागू शकते. तर प्रेक्षक तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला हा नवीन ट्रॅक जो बाळांचा आहे, लग्नानंतर होईलच प्रेमचा आवडतोय की नाही हे सुद्धा कमेंट करून सांगा. तर प्रेक्षक तुमची आवडती जोडी आणि त्याची काय-काय गोष्टी तुम्हाला आवडतात ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर वळूया आता इथे प्रोमोकडे. तर प्रोमोप्रमाणे हेच होणार आहे, की काव्याचं बाळ जाणार आहे, पण ते कशा मार्गाने जाणार आहे, हेच दाखवणार आहेत आणि खूप इंटरेस्टिंग जाणार आहेत एपिसोड्स. तर त्यामुळे बघायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम आणि आमच्या ह्या चॅनलवरती आम्ही लगेचच अपलोड करतो नवीन एपिसोड्स. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही आवडत नसेल आमच्या चॅनलबद्दल तर फीडबॅकमध्ये म्हणजेच कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे आम्ही ते बदल घडवू आणि तुम्हाला जसं आवडतं तसं आम्ही प्रेझेंट करू. आणि ह्या सीरियलमध्ये अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट होती म्हणजे मास्टरची. तर मास्टरचा चेला आहे विजय आणि तो फ्रॉड आहे हे लवकरात लवकर कळणार पण आहे. पण त्याला खूप दिवस जातील. पण मला असं वाटतंय की विजय बदलणार आहे रम्याच्या प्रेमामध्ये आणि तो कायमचा राहील सीरियलमध्ये. मात्र तो आता इथे एक फिल्म स्टार आहे. बघा विजय तुम्हाला आवडला नसता तरी तो फिल्म्समध्ये काम करतो. त्यामुळे त्याचा रोल किती दिवस आहे हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. कारण आता टीव्हीचे स्टार्स असतात ते खूप सारे एपिसोड्स करतात. पण फिल्मचे जे येतात ना थोड्याच दिवसांसाठी येतात. तर मला वाटतंय विजयचा पण रोल लवकरात लवकर संपणार आहे आणि ती जी नवीन थर्ड कॅरेक्टर आहे तिचा पण रोल संपणार आहे. तर आता इथे अजून 2-3 महिने तरी ते असणार आहेत. तर त्यामुळे एन्जॉय करा लग्नानंतर होईलच प्रेम जर तुम्हाला विजय आवडत असेल किंवा नवीनची दिव्या आली असेल. कारण 2-3 महिने तर ते आरामात आता सीरियलमध्ये राहणारच आहेत आणि त्यांचे एपिसोड्स पण खूप इंटरेस्टिंग होणार आहेत. कारण दिव्या पण ही विलनच आहे आणि विजयला ती सामील आहे. बहुतेक ती तिची बायको पण असू शकते. हे आम्हाला लवकरात लवकर कळणार आहे. तर आजच्या या प्रोमोसाठी एवढंच. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.